हिंगोली जिल्ह्यामध्ये काल राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे वाशिमवरून हिंगोली मार्गे नांदेडला जात होते आणि त्यावेळेला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसीम देशमुख यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले आणि त्यांचा ताफा सुद्धा अडवण्याचा प्रयत्न केलाय। हिंगोली जिल्ह्यामधून कृषी मंत्री जात असूनही नुकसानीची पाहणी करत नाहीत, त्यामुळे ताफा अडवल्याची प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे वसीम देशमुख यांनी दिली आहे। राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी या मागणीसाठी कृषी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले। राज्याचे जे कृषी मंत्री आहेत दत्तात्रय भरणे ते वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि वाशिमवरून ते हिंगोली मार्गे सरळ नांदेडला जात आहेत आणि हिंगोलीमध्ये कुठेही त्यांचा कार्यक्रम नाही, भेट नाही, शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी नाही। आता काहीतरी ठोस शेतकऱ्यांना मदत करा, हा एक आमचा विषय होता, म्हणून आम्ही तिथं त्यांना काळे झेंडे दाखवले। कृषी मंत्र्याला आणि राज्यातील दुसऱ्या सगळ्या मंत्र्यांना आता त्यांना आम्ही रस्त्यावर काळे झेंडे दाखवले, त्यांना राज्यात आम्ही उद्या फिरू देणार नाही।